श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज 20 मार्च हा दिवस स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. कारण या दिवशी अक्कलकोट निवास स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामींची भक्ती, नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात असे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी प्रकट दिनी गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचावा आणि त्याचे महत्त्व काय आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनाचे महत्त्व. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. अक्कलकोटमध्ये त्यांनी हजारो भक्तांचे दुःख दूर केले आणि लोकांना योग्य मार्ग दाखवला. स्वामींचा एकच संदेश होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही लाखो भक्त स्वामींचे नाव घेतात. गुरुचरित्र वाचण्याचे महत्त्व. स्वामी भक्तांसाठी श्री गुरुचरित्र हे अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. असे मानले जाते की गुरुचरित्र वाचल्याने मन शांत होते, अडचणी दूर होतात, घरात सुख आणि समृद्धी येते आणि गुरुकृपा मिळते. कोणता अध्याय वाचावा. स्वामी प्रकट दिनी विशेषतः गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. हा अध्याय श्रद्धेने वाचल्यास मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. वाचन करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कसे करावे वाचन. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवा. अगरबत्ती किंवा दिवा लावा. श्री स्वामी समर्थ हा जप करा. त्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचा. स्वामींचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे रक्षण मी करतो. म्हणून भक्तांनी स्वामींचे नामस्मरण करत राहावे. स्वामी भक्ताचे अनुभव. अनेक भक्त सांगतात की स्वामींचे नाव घेतल्याने त्यांच्या जीवनातील संकटे दूर झाली. अनेकांना नोकरी मिळाली, आजारातून आराम मिळाला आणि घरात सुख शांती आली. स्वामींच्या भक्तीचे महत्त्व. स्वामी समर्थांची भक्ती ही केवळ पूजा नाही, तर विश्वास आणि श्रद्धा आहे. जो भक्त मनापासून स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. जर तुम्हीही स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.